नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण. माझ्या यूट्यूब चॅनलच्या या रत्नागिरीतल्या भटकंतीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मी आता आलो आहे रत्नागिरीमधल्या राजमाता जिजामाता उद्यानामध्ये. तर उद्यानाच्या गेटच्या बाहेर मी आता आहे. इथे गेट आहे आणि आतमध्ये खूप असं काही बघायला आहे. तर आतमध्ये जाऊया आणि आपण पाहूया. संध्याकाळच्या वेळेला आलो मी, थोडा लेटच झालं आहे, थोडं लवकर यायला पाहिजे होतं. तरी पण आपल्याला बरंच काही बघायला मिळेल, कारण इथली जी सुंदरताई संध्याकाळीच खूप छान असते, कारण इथे खूप छान अशी विद्युत रोषणाई केलेली आहे. त्याचबरोबर आपले राजे छत्रपती संभाजी महाराज यांचं खूप छान स्मारक, आणि ते महाराष्ट्रात सगळ्यात उंच स्मारक आहे, ते या ठिकाणी या उद्यानामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याची जी लाईटिंग आहे ते खूप अद्भुत अशी केलेली आहे. या स्मारकाच्या आतमध्ये पण आपल्याला वरती पण जाता येतं, तर आपण आतमध्ये पण जाणार आहोत. तर सर्व जे गार्डन आहे ते आपण इथे आता फिरूया. इथे लहान मुलांना खेळायला पण खूप छान छान असे गेम्स वगैरे आहेत, खूप छान आहे. तर नक्कीच तुम्ही इथे मित्रांनो भेट द्या. तर मित्रांनो, आता आपण गार्डनमध्ये फिरूया आणि आजची ही सुंदर संध्याकाळ या आपल्या जिजामाता उद्यानामध्ये खूप छान असे अनुभवूया. चला तर मग मित्रांनो, मी तुम्हाला गार्डन दाखवतो. मित्रांनो, तुम्ही रत्नागिरीतल्या भाटे बीचवरती नक्कीच गेलात असाल. समोर जो दिसतोय भाटे ब्रिज तुम्हाला इथे बघायला मिळेल. भाटे ब्रिजवरती ज्या गाड्या आहेत त्यांची गाड्यांची लाईट इथून क्लिअर व्यवस्थित दिसते. त्याचबरोबर तिथला जो परिसर आहे आजूबाजू, त्याची पण लाईट इथून खूप छान दिसते. तर इथून संध्याकाळचा अनुभव खूप छान असतो. रत्नागिरीतला भाटे बीचच्या आसपासची जी जागा आहे ते खूप छान इथून बघायला मिळतं. शांत हवा खूप छान असते, थंड वातावरण असतं, खूप छान असतं, मजा येते इथे. मित्रांनो, या जिजामाता उद्यानामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी फिरण्यासाठी खूप काही मस्त आहे, जागा वगैरे छान आहे. मोठ्या माणसांसाठी तर आहेच, पण लहान मुलांसाठी स्पेशली खूप काही इकडे आहे. इकडे बघा मित्रांनो, खायचं वगैरे दुकान आहे, म्हणजे ते पैसे देऊन आपण काय जे हवं ते आपण घेऊ शकतो, खाऊ शकतो. स्नॅक्स वगैरे, भेल वगैरे खूप काय आहे, तर ते खाऊ शकतो. आणि हे गार्डनच्या आतमध्येच आहे. मित्रांनो, ही जागा आहे ना खूप छान वाटली. महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांसाठी खूप छान वाटली मला. खेळण्यासाठी वगैरे बरंच काही इथे आहे. तर मित्रांनो, मी आता आलो आहे बघा. तुम्हाला म्हटलं होतं की छत्रपती संभाजीराजांचं स्मारक आहे, त्या स्मारकामध्ये आपण जाऊ शकतो आणि वरतून आपण पाहू शकतो. तर मी आता इथे ग्राउंड फ्लोअरलाच आहे. इथले खांब, इथली विद्युत रोषणाई, नक्षीकाम वगैरे खूप छान आहे, तुम्हाला खूप आवडेल.
तर मी आता चाललो आहे वरती। स्मारकाच्या मध्यभागी जो गोलाकार गोल आहे त्या गोलमध्ये आतमधून गोल अशा पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याने आपण वरती जाऊ शकतो, पहिल्या माळ्यावरती आणि दुसऱ्या माळ्यापर्यंत। तर आता मी ग्राउंड फ्लोअरवरून पहिल्या माळ्यावरती आलो आहे। समोर बाहेर गेल्यानंतर असं तो सेम जसं खाली आहे तसंच बाहेर वरती पहिल्या माळ्यावरती पण तसंच सेम आहे। इथून तर खूप विहंग असं दृश्य आपल्याला इथून बघायला मिळतं, पण आता जरा अंधार आहे त्याच्यामुळे फार थोडं कमी बघायला मिळतं आहे। तुम्ही जर का थोडं लाईटमध्ये आलात तर खूप मस्त वाटेल, तुम्हाला बघायला खूप छान अनुभव येईल। तर आता मी दुसरा जो माळा आहे तिथे जातो आणि तिथून पण तुम्हाला बाहेरचा जो व्ह्यू आहे कसं दिसतं, स्मारकाच्या दुसऱ्या माळ्यावरून कसं तुम्हाला बाहेर बघता येईल, काय बघता येईल, काय दिसतं ते थोडंफार दाखवायचा प्रयत्न करतो, कारण बाहेर थोडा अंधार आहे। लाईट असेल तेव्हा एकदम मस्तच तुम्ही नक्कीच खूप काही इथून बघू शकता मित्रांनो। तर बघा बाहेर अशा पद्धतीचं हे गार्डन आहे, गार्डन असं उतारामध्ये आहे आणि त्याचं जी रचना आहे ती खूप छान केली आहे, मस्त। पर्सनली मला ते खूप आवडलं, तुम्हाला पण ते नक्की आवडेल। तर बघा मी तुम्हाला इकडून दाखवतो वरती आणि इकडचा व्ह्यू पण तुम्ही नक्कीच मन भरून तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो तुम्ही या उद्यानामध्ये येत असाल तर नक्कीच 5-6 वाजता वगैरे या, तुम्हाला खूप काही छान इथला अनुभव घेता येईल। तर मित्रांनो मी आता आलो आहे खाली आणि आता मी चाललो आहे घरी। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।